पुढची महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्या हिंदीबाबतच्या वक्तव्यावरून वादात अडकलेत. हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी काल केलं. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं ते म्हणाले. त्यावरून खासदार राऊतांनी टीका केली आहे. सरनाईकांच्या तोंडी भाजप आणि अमित शहांची भाषा आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र सरनाईकांची पाठराखण केली आहे. किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना। दरम्यान यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया. नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? हे जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहाचा विचार. आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात. त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल. हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील. या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे. त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे. तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं, कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही. सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं.